नमस्कार कारले साहेब, आपण तहसील कार्यालय पूर्ण समोर आज हे मागण्यांच्या घेऊन उपोषणाला बसलेलं आहे. आज नेमक्या काय मागण्या आहेत? जय प्रहार, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे भारत। आज प्रहार दिव्यांग सेवाभावी संस्था आणि प्रहार क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक आहे माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिल्लोड तहसील कार्यालयासमोर पुरवठा विभागासमोर ज्या दिव्यांगाच्या विविध मागण्या आहेत त्या संदर्भात आंदोलन करण्यात येत आहे। बऱ्याच वेळेस पाठपुरावा निवेदन देऊन सुद्धा तहसील कार्यालयाने कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। पहिला मुद्दा असा आहे की दिव्यांगाच्या जेवढ्याही दिव्यांग आहेत त्यांना अंत्योदयमध्ये सामावून घेऊन ऑनलाईन करावं असा आदेश महाराष्ट्र शासनाचा असून सुद्धा या कुठल्या प्रकारची त्यात कारवाई करण्यात जात नाही। याच्यावर एक उदाहरण देतो। कालचीच गोष्ट आहे, एक दिव्यांग बांधव एक ब्लाइंड आहे, तिचे मिसेस दोन्ही पायानं दिव्यांग आहे आणि विनंती केली की संबंधित राशन दुकानदाराला जे KYC करायचं होतं ते संबंधित KYC करून घ्यावं। त्या संदर्भात अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं ते राशन दुकानदार हलगर्जीपणा करतात, त्याच्यानंतर दिव्यांगाला वेगळ्या नजरेने बघतात। अजूनपर्यंत ते दिव्यांगाचं ऑनलाईन KYC सुद्धा हे तेवढं सहकार्य दाखवत नाही। त्याच्यानंतर जे अन्नधान्य जे वाटप होतं, जसं 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ द्यायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या धान्य कमी दिला जातं। त्याच्यानंतर ते व्यवस्थित त्यांना वागणूक देत नाही, प्राधान्य त्यांना द्यायला पाहिजे। ह्या पद्धतीच्या विविध मागण्या आहेत। त्याच्यानंतर इथं तहसील कार्यालयासमोर पार्किंग आहे, पार्किंगला सुद्धा दिव्यांगांना फार अडवणूक केल्या जाते। त्याच्यानंतर विविध अडथळा विरहित रस्ता ह्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर नाही। या वेगवेगळ्या दिव्यांगाच्या बाबतीत ज्यावेळेस मुद्दा येतो पण हे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे ह्या प्रशासनाने लक्ष वेधावं त्या दृष्टिकोनातून हे आंदोलन करण्यात येत आहे। जास्तीत जास्त दिव्यांगाला पुरवठा विभागातर्फे राशन कार्ड अंत्योदयामध्ये करण्यात यावं याच्यासाठी प्रवाही मागणी ही मूळ मुद्दा हा आहे की दिव्यांगांना जास्तीत जास्त अंत्योदयामध्ये सामावून करून त्यांना धान्य वितरित व्यवस्थितपणे करावं हीच विनंती आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र।